काय रे बाळा, शांत काय आहेस तू? बोल ना काहीतरी. तुला खरंच असं वाटतंय का की युवराजने काही चूक केली आहे? बाबा, मी असं कसं सांगू शकतो ना? अरे तसं तर कोणीच काही सांगू शकत नाही बाळा, पण आपल्या माणसाबद्दल आपल्याला काहीतरी काहीतरी अंदाज असू शकतो ना. युवराजने चुकीचं काहीतरी केलंय असं तुला खरंच वाटतंय का? कारण काल परवापर्यंत तू इथे येऊन त्याच्या चुकांबद्दल माफी मागत होता. सध्या खूप खूप चांगला वागतोय, चांगलं काम करतोय. मग हे सगळं खोटं होतं का रे? खरं तर मला आधीपासूनच भीती वाटत होती. युवराज काहीतरी चुकीचं तर करत नाहीये ना. तेव्हाच त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. खरं तर चूक आणि गुन्हा यात फरक असतो ना रे बाळा. मग युवराजने काही गुन्हा केला असं तुला खरंच वाटतंय का? पण तेवढं तरी तू त्याला ओळखायला लागलाच असशील ना. तुझी शांतता मला जास्त भीतीदायक वाटायला लागले. बोल काहीतरी प्लीज. बाबा, मला ना खरंच कळत नाहीये, म्हणजे युवराजचा दोष आहे की नाही, मी कसं सांगू? हेच सगळं तू माझ्या डोळ्यात बघून बोलू शकतोस ना. मला तुझ्या कामात डिस्टर्ब करायचं नाहीये तुला. नाही नाही काकू, अहो मी ॲक्च्युली काम ॲज सच. ते राहू देत. मला एक सांग, तू काही करणार आहेस का नाही? म्हणजे तू माझ्या युवराजला सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीयेस. माझा युवराज घरी परत येणार आहे? काकू तुम्हाला माहिती आहे मी पूर्ण प्रयत्न ते तुझा प्रयत्न बघते ना मी. पण खरंच मला सांग की तुला युवराजला घरी परत आणायचंय? असं का बोलताय तुम्ही? कारण तुझे प्रयत्न बघून मला असं वाटत नाहीये की तुला युवराजला खरंच सोडून आणायचंय. काकू मी जे काही करते ते फक्त दाखवण्यासाठी करत नाहीये. मी तू तुझी तत्व कंटाळाला मला याचा. तू तुझी तत्व गोंजारत बसलीस. काय केलंस तू? हा, केदारला बातमी करायला सांगितलीस. त्याला काय आयती संधी मिळाली माझ्या युवराजला बदनाम करण्याची. अख्ख्या जगाला सांगून टाकलं त्याने की युवराजचा आणि गुलाबचा संबंध आहे. अगं ती बाई, तू बघितलंस ना तिने काय केलंय? आपल्याच घरात येऊन माझ्या युवराजला बंदुकीचा धाक टाकून फरफटत घेऊन गेली. ती काहीही करू शकते ग. ती काही कसं करेल काकू? कायदा आहे ना. कायदा, तिचे कायदे ती बनवते. तुला दिसत नाहीये का? अगं तुला कळतंय का? याच कायद्याचा गैरवापर करून तुझ्या माझ्या युवराजला तिथे काही केलं तर काय होणार आहे? काय करणार होतं आपण? तुला काकू शांत व्हा. हां, एक काम करता का? बसा थोडा वेळ. नाही ग. तो केदार काय, त्याला बोलायचं होतं ते बोलला. त्याला काहीही फरक पडत नाही. पण त्याच्या बोलण्यामुळे परिणाम कोणाला भोगावे लागतात? आपल्याला, खांडेकरांना. मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की त्या तारिणीने माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलं. त्या केदारने माझ्या मुलाला बदनाम केलं, तरी अजूनही दोघे याच घरात आहेत. ते काय एकमेकांना सांभाळून घेतात आणि तुम्ही दोघे आहात त्यांना सांभाळून घ्यायला. आताही तेच केलं ना तुम्ही. काकू हे बघा, मला मान्य आहे तारिणींनी जे काही केलंय ते तुम्हाला पटलेलं नाहीये, पण ती खरं बोलली आहो. आणि बायको म्हणून तिने नवऱ्याची बाजू घेणं. हो का? छान. मग शाल श्रीफळ देऊन आपण तिचा सत्कारच करूया ना. चल चल. काकू काय करताय हे तुम्ही? तुला कळत नाहीये का? तुझा जर एवढा विश्वास आहे ना, तर तूही जगाला ओरडून सांग की युवराज खांडेकर गुन्हेगार आहे. हा, त्याचे आणि त्या गुलाबचे संबंध आहे तसं जगजाहीर झालेलंच आहे ना. मग सांगून टाक की युवराजने सुद्धा तस्करी केली, त्याने सुद्धा ते ड्रग्ज सप्लाय केलेत आणि आता गुलाब मेलाय, तर त्याचा जो काय व्यवसाय असेल तो आता हा युवराज खांडेकर सांभाळणार आहे. कारण तो अट्टल गुन्हेगार आहे. अहो काय बोलताय तुम्ही? कुठला विषय कुठे घेऊन जाताय? तुम्ही मला हे बोलायला भाग पाडताय. तू आणि तुझे काका तारिणी केदारच्या मोहजाळातून कधीच बाहेर पडणार नाही. कधीच. कोण निर्दोष आणि कोण गुन्हेगार हे ठरवता येणं खूप अवघड आहे ना बाबा. आणि त्यात आपल्यावर जी परिस्थिती आली आहे त्याच्यात तर आपण काहीच नाही ठरवू शकत, हो ना? म्हणजे तुमच्या मनात जो प्रश्न आलाय तोच प्रश्न भाऊ म्हणून केदारच्या मनात सुद्धा आलेला असूच शकतो की. मग अशा वेळेला
आपल्याला काही ठरवता नाही येणार ना? अगं पण एक भाऊ म्हणून त्याला काय वाटतंय तेच मी त्याला विचारतोय. तो तो निर्दोष असू शकतो ना? असं काय करताय बाबा? कायदा आणि नातं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि कायद्याला आपण भावनेच्या तराजूत नाही तोलू शकत ना. नाही नाही, अगदी बरोबर बोलतेस तू. ठीक आहे, खरं खोटं काय ते कायद्याच्या हाती सोपू. पण अगं या कुटुंबाचा सदस्य म्हणून एक भाऊ म्हणून आपल्या माणसावर काहीतरी विश्वास असू शकतो ना. तुमचा आहे विश्वास? तुम्ही खात्रीनिशी सांगू शकता की युवराज भाऊजी निर्दोष आहेत? बाबा अहो, वडील म्हणून इतके वर्ष त्यांच्यासोबत राहून सुद्धा तुम्ही ते खात्रीनिशी सांगू शकत नाही. मग केदार तर खरंय, त्याचं आत्तापर्यंतचं एकंदर वागणं बघता त्याच्याविषयी खात्रीनिशी कोणीच काही सांगू शकत नाही. काकू काकू तुमचा राग आधी शांत करा. हं? तुला राग दिसतोय का फक्त? हा, पण माझ्या मुलाबद्दलची कळकळ, माझं त्याच्यावरचं प्रेम हे दिसत नाहीये का तुला? दिसतंय मला काकू. अजूनही ती तारिणी कशी बरोबर आहे, तो केदार किती चांगला आहे हेच बोलतात तुम्ही सतत, त्यातच अडकलात. माझं प्लीज ऐकून घ्या. मला मान्य आहे की केदारनी जे काही केलंय ते तुम्हाला पटलेलं नाहीये, पण ते का केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. बापूराव जामखंडे तिकडे पोहोचले म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम त्यांचा नाहीच आहे, प्रॉब्लेम खरं तर तुमच्या डोक्यात झालाय. त्या केदार तारिणी त्यांच्यामध्ये अडकलात तुम्ही, त्यांनी ना भुरळ घातली आहे तुम्हाला. उतरती कळा लागलीच आहे या घराला, पण त्या दोघांचं भूत तुमच्या डोक्यावरून उतरेपर्यंत खांडेकरांचं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं असेल हे लक्षात ठेवा. माझं ऐकून घ्याल तुम्ही? नाही, मला तर काही ऐकायचंच बरं नाही. ठीक आहे, ऐकू नका. ठीक आहे, ऐकू नका. नाही ऐकायचं आहे ना तुम्हाला, काही हरकत नाही. फक्त हे बघा हा फोटो युवराजच्या हळदीतला आहे ना. हा युवराज आहे आणि हा कोण आहे? गुलाब, बरोबर ना? तुम्ही म्हणताय की युवराज या सगळ्यात इन्व्हॉल्व नाहीये, करेक्ट? हे सत्य आपण कसं नाकारणार आहोत? ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की तारिणीने जे काय केलं ते चुकीचं केलं, पण मग हे काय आहे हे तर आपण नाकारू शकत नाही ना. बरं, मी हेही मान्य करते की मिस्टर जामखंडे त्यांनी केदारला गुळात घेतलं आणि केदारकडनं हे वदवून घेतलं, पण जे वदवून घेतलं ते खरं आहे ना. हा फोटो तर खरा आहे, बरोबर ना? युवराज एकत्र. काकू, एक आई म्हणून, एक बहीण म्हणून आपल्याला हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे की युवराज गुन्हेगार नाहीये, पण जगाला हे बघितल्यानंतर जगाला काय उत्तर देणार आहोत आपण? तुम्ही सांगा मला. युवराजचा कुठलाही मित्र त्या हळदीत आला नाही, मग हा गुलाब का आला? हा तिकडे का आला? कशासाठी आला? या प्रश्नांची उत्तर आहेत तुमच्याकडे? एवढा मोठा गुन्हेगार, त्याचं कनेक्शन काय आहे आपल्या युवराजशी? या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्याकडे? एक बहीण म्हणून आणि एक आई म्हणून नाही, एक माणूस म्हणून हे असं काय आहे हा प्रश्न पडायला हवा.